नमस्कार. आपल्या सर्वांचं अर्थसूत्रमध्ये हार्दिक स्वागत. नुकतंच RBIच्या पतधोरण समितीने रेपो रेटच्या दरांमध्ये 25 बेसिस पॉईंटने कपात जाहीर केलेली आहे. मग हा जो रेपो रेट आहे याचा नेमका काय परिणाम होणार आहे या कपातीमुळे, आणि त्याचप्रमाणे याच्याशी संलग्न काही संकल्पनांची चर्चा आपण याच्या सेशनमध्ये करणार आहोत. सुरुवात करूया याच्या चर्चेला. तर लक्षात घ्या, आधी आपण नेमकं न्यूज काय हे समजून घेऊया. तर RBIच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने रेपो दरांमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केलेली आहे. आधी रेपो रेट हा 5.50% होता. 25 पॉईंटची कपात केल्यामुळे तो आता 5.25% झालेला आहे. हा पहिला मुद्दा. हा जो निर्णय झालेला आहे MPCचा, मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा, तो एकमताने झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे MPCने एक वाक्य उच्चारलेलं आहे, ते म्हणजे त्यांची जी धोरण भूमिका असणार आहे चलनविषयक धोरणाबद्दल, मॉनिटरी पॉलिसीबद्दल, ती कशी असणार आहे तर तटस्थ असणार आहे. न्यूट्रल स्टान्स RBIचा याच्यानंतरही कायम असणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर हा जो रेपो रेट कमी केलेला आहे, तर नेमकं का कमी केला, तर पहिला मुद्दा, महागाई ही खूपच कमी पातळीवर आलेली आहे सध्या भारतामध्ये. त्यामुळे दर कपातीला कुठेतरी जागा उपलब्ध होती. बरोबर. रेपो रेट कमी केल्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैसा वाढणार आहे आणि पैसा वाढल्यामुळे मागणी वाढणार आहे. मग कुठेतरी मागणी वाढली म्हणजे महागाई होते. परंतु त्यांचं मत काय की महागाई कमी आहे, त्यामुळे आपण रेट कमी करू शकतो. हे पहिलं कारण. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ खूप मजबूत झालेली आहे. त्यांनी काय केलंय, 25-26 साठी जो फोरकास्ट केला होता येणाऱ्या वर्षासाठी, म्हणजे हे जे वर्ष चालू आहे, आधी 6.8% आर्थिक वाढ होईल असं म्हटलं होतं, ते बदलून त्यांनी आता 7.3% केलेलं आहे. हा दुसरा मुद्दा, म्हणजे आर्थिक वाढ मजबूत असल्यामुळे पण रेपो रेट कमी करू शकतो. तिसरा मुद्दा की अर्थव्यवस्थेमध्ये रोखता वाढवण्यासाठी, म्हणजे लिक्विडिटी वाढवण्यासाठी ओपन मार्केट ऑपरेशनच्या माध्यमातून RBI सध्या काम करते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर पैसा वाढवायचा असेल तर RBI काय करतं की सरकारचे जे काही सिक्युरिटीज आहेत ते सिक्युरिटीजची खरेदी आणि विक्री करत असतं. बरोबर. मग या सर्वच कारणामुळे आपल्याला कुठेतरी रेपो रेट कमी केलाय असं RBIने सांगितलेलं आहे. त्यानंतर मग याचा परिणाम काय होणार आहे, तर पहिली गोष्ट, जे काही सर्व प्रकारचे लोन असतील, मग त्यामध्ये होम लोन असेल, वैयक्तिक कर्ज असेल, वाहन कर्ज असेल, तर यांच्या व्याजदरावर परिणाम होणार आहे. बरोबर. कारण रेपो रेट म्हणजे काय की बँका ज्या दराने RBI कडनं कर्ज घेते त्याचेच रेट कमी झालेले. त्यामुळे ग्राहकांना बँक काय करते, ग्राहकांना कर्ज देते, मग त्याचे देखील रेट कुठेतरी बँका कमी करू शकतात. त्याचा परिणाम इथे होणार आहे. दुसरा परिणाम, आता कर्जाचे दर जर कमी झाले तर त्यावर द्यावं लागणारा EMI जो आहे त्याचे देखील दर किंवा त्याच्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे. तिसरा मुद्दा, कर्ज स्वस्त झाले. आता कर्ज स्वस्त झाल्यामुळे काय होतंय की लोक जास्त प्रमाणामध्ये कर्ज घेतात. जास्त कर्ज घेतल्यामुळे गुंतवणूक वाढते आणि लोकांचा खर्च देखील वाढतो. म्हणजे आधी लोक जास्त दर असल्यामुळे कर्ज घेत नव्हते, आता लोक काय करतील, कर्ज स्वस्त झाले म्हणून जास्त कर्ज घेतील आणि खर्च देखील करतील. त्यानंतर फिक्स डिपॉझिट आणि बचत खाते जे आहेत त्यावर कदाचित थोडे रेट कमी होऊ शकतात. का? कारण RBIला जसं वाटतंय की बँकांनी लोकांना पैसा द्यायला पाहिजे. मग बँक काय करेल की अशा जे डिपॉझिट्स आहे ज्यावर त्यांना व्याज द्यावं लागतो लोकांना, त्याचे रेट्स कमी करेल, म्हणजे लोक पैसे ठेवणार नाहीत, लोक पैसे खर्च करतील. हे झालं परिणाम. बरोबर. आता आपण काय करणार आहोत, तर या निर्णयामध्ये ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आल्या आहेत त्याची चर्चा आपण आता करणार आहोत. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या समितीने निर्णय जाहीर केलेला आहे, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, ज्याला आपण पतधोरण समिती म्हणतो, त्या संदर्भात चर्चा करूया. तर RBIची ही एक समिती आहे जी भारतामध्ये रेपो रेट आणि देशाची चलनविषयक धोरणे ठरवते. म्हणजेच काय, मॉनिटरी पॉलिसी नेमकं कशी असावी, त्यामध्ये काय बदल व्हावेत हे सांगण्याचं काम जी समिती करते ती म्हणजे पतधोरण समिती. बरोबर. दुसरं, याचं कंपोजिशन कसं आहे, तर एकूण 6 सदस्य या समितीमध्ये आहेत. 3 सदस्य हे RBIचे असतात आणि 3 सदस्य हे सरकारकडून नियुक्त होतात. मग RBIचे जे सदस्य आहेत त्यामध्ये RBIचे राज्यपाल जे अध्यक्ष असतात या समितीचे, सध्या संजय मल्होत्रा हे राज्यपाल आहेत आपल्या RBIचे, सो ते त्याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यानंतर उपराज्यपाल, डेप्युटी गव्हर्नर मॉनिटरी पॉलिसीचे, RBIचे एक वरिष्ठ अधिकारी हे सदस्य असतात. हे झाले 3. त्यानंतर दुसरे 3 जे सरकारकडून नियुक्त केले जातात, अर्थ मंत्रालयाने निवडलेला एक सदस्य असतो, आणि त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये किंवा फायनान्समध्ये तज्ज्ञ असणारी व्यक्ती सरकार त्याने निवड करत असते. बरोबर. सो ही जी MPC आहे, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, दर 2 महिन्यांनी यांची बैठक होते. वर्षाच्या
प्रत्येक 2 महिन्यानंतर हे बैठक घेतात, नेमकं काय बदल करायला पाहिजे, अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जाते त्या अनुषंगाने ते निर्णय घेतात आणि रेपो रेट वाढवायला पाहिजे का कमी करायला पाहिजे का आहे तोच ठेवायला पाहिजे याचा निर्णय या प्रत्येक बैठकीत घेतला जातो. म्हणजे हा जो निर्णय आता जाहीर केला गेलेला आहे की 25 बेसिस पॉईंटने आपण कपात करणार आहे, हा याच बैठकीत घेतला गेलेला आहे. म्हणजे पुन्हा 2 महिन्यानंतर सेम अशी बैठक होईल आणि नेमकं काय बदल झाले त्या अनुषंगाने नवीन निर्णय पुन्हा जाहीर केला जाणार आहे. बरोबर. हा झाला पतधोरण समितीचा. त्यानंतर आरबीआय ज्या यंत्रणेद्वारे अर्थव्यवस्थेतील पैसा कंट्रोल करतं ती यंत्रणा म्हणजे लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी. बघा, अर्थव्यवस्थेतील रोखता किंवा तरलता नियोजित करण्याची सुविधा आरबीआयने बँकांना दिलेली आहे. बरोबर. कारण आरबीआय डायरेक्ट ग्राहकांसोबत इंटरॅक्ट करत नाही, बँकेच्या माध्यमातून इंटरॅक्ट करते. म्हणून हे आरबीआयचं एक साधन आहे ज्यामध्ये रेपो आणि रिव्हर्स रेपो या दोघांचा समावेश होतो. सो बँकिंग प्रणालीतील दररोजची लिक्विडिटी नियंत्रित करण्यासाठी LF लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी ही यंत्रणा वापरली जाते. कशी की नेमकं बँकेन जी यंत्रणा आहे म्हणजे अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये बँक पैसा वाढवावा का कमी करावा हे आरबीआय कंट्रोल करतं याच्या माध्यमातून. मग त्याचे 2 मुख्य भाग करता येतात. एक म्हणजे रेपो रेट. रेपो रेट म्हणजे काय की बँका ज्यावेळेस आरबीआय कडून पैसे उधार घेतात त्याला आपण रेपो म्हणतो आणि त्यावर जो व्याज लागतो ज्याला रेपो रेट म्हणतात. म्हणजे बँकांना व्याज द्यावं लागतं आरबीआयला. दुसरं म्हणजे रिव्हर्स रेपो. याच्या उलट ज्यावेळेस बँका आरबीआयकडे पैसे ठेवतात. बरोबर. म्हणजे बँका आरबीआयकडे पैसे ठेवतात, मग ते पैसे आरबीआयकडे ठेवल्यामुळे आरबीआय बँकांना ज्यावेळेस कर्ज देते व्याज देते त्या व्याजाला आपण काय म्हणतो रिव्हर्स रेपो रेट म्हणतो. LFचे हे 2 भाग झाले. सो LF म्हणजे लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटीद्वारे आरबीआय काय करतं की बाजारामध्ये किती पैसा ठेवायचा, जास्त ठेवायचा का कमी ठेवायचा का आहे तेवढाच ठेवायचा हे नियंत्रण करण्याचं काम या यंत्रणेच्या माध्यमातून आरबीआय करतं. त्यामध्ये 2 गोष्टी आहेत, रेपो आणि रिव्हर्स रेपो. त्यानंतर आता मागापासून आपण जी चर्चा करतोय की 25 बेसिस पॉईंटने रेपो रेट कमी केला गेलाय त्या संदर्भात बघूया. तर पहिला मुद्दा 5.50% 5.25% झालेला आहे. सो रेपो रेट म्हणजे काय तर बँका ज्यावेळेस आरबीआय कडून अल्प काळासाठी कर्ज घेतात. बघा, बँका ज्यावेळेस आरबीआय कडून अल्प काळासाठी कर्ज घेतात त्या कर्जावर जे व्याज दिलं जातं त्याला आपण काय म्हणतो रेपो रेट म्हणतो. किती काळासाठी घेतलं जातंय शॉर्ट टर्म लोन बँका आरबीआय कडनं घेत आहे. सो बँकांना जेव्हा तात्पुरते पैसे लागतात, लॉंग टर्मसाठी नाही, थोड्याच कालावधीसाठी पाहिजे, ते कमी पडतात, तेव्हा आरबीआय कडनं कर्ज कोण घेतं बँका घेतात. ज्याप्रमाणे आपण बँकांकडनं कर्ज घेतो त्याचप्रमाणे बँका देखील आरबीआय कडनं कर्ज घेतात. त्यानंतर या कर्जावर आरबीआय जे व्याज आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. बरोबर. सो रेपो रेट कमी झाला, बघा रेपो दर कमी झाला म्हणजे बँकांना पैसा स्वस्त झाला, असं आपलं उदाहरण त्या ठिकाणी लागू होऊ शकतं. बँकांना रेपो रेट कमी म्हणजे बँका जे आरबीआय कडनं कर्ज घेतात ते स्वस्त झालंय, त्यांना कर्ज स्वस्त म्हणजे ते जे लोकांना कर्ज देतात त्याचा रेट स्वस्त होईल म्हणजे ग्राहकांना कर्ज स्वस्त. समजतंय. रेट कमी म्हणजे कर्ज स्वस्त, रेट जास्त म्हणजे कर्ज महाग. ओके. आता काय झालेले कर्ज स्वस्त झालेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या जे मॉनिटरी पॉलिसी कमिटीची प्रेस कॉन्फरन्स झाली किंवा त्यांनी जे प्रेस रिलीज केलेले त्यामध्ये महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरले त्याच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. बरोबर. एक महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. बघा, स्थिर ठेव सुविधा ते सध्या आरबीआयने 5% असणार आहे असं म्हटलेलं आहे. मग नेमकं SDF म्हणजे काय ते समजून घ्या. तर पहिली गोष्ट की SDF ही अशी एक यंत्रणा आहे ज्यामध्ये बँका आरबीआय कडे पैसे ठेवतात. बरोबर. स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, बँका त्याचे जे पैसे आहेत लोकांनी त्यांच्याकडे ठेवलेले ते पैसे आरबीआय कडे ठेवतात, परंतु त्यामध्ये कोणतेही तारण न देता, कोणतंही कोलॅटरल न वापरता ज्या वेळेस बँका आरबीआय कडे पैसे ठेवतात आणि त्यावर जो व्याज आरबीआय बँकांना देते त्याला म्हणतात SDP. ही जी यंत्रणा उपलब्ध करून दिली, परंतु ही जी स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी आहे ही फक्त एका रात्रीसाठी असते. म्हणजे एका रात्रभरासाठी ओव्हरनाईटसाठी पैसे आरबीआय कडे ठेवायचे, त्याच्यावर काही रेट मिळेल तो म्हणजे 5%. ही एक वेगळी यंत्रणा आरबीआयने बँकांना उपलब्ध करून दिली आहे.
सो ज्यावेळेस बँकांकडे अतिरिक्त पैसा येतो, रोख येते, ते काय करतात, या स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीमध्ये ठेवतात आणि आरबीआय काय करतं, त्याच्यावर व्याज देतं. मग याचा उपयोग काय होतो, ज्यावेळेस अतिरिक्त लिक्विडिटी कमी करायची असेल, म्हणजे बाजारातला जो अतिरिक्त पैसा आहे, तरलता आहे, रोखता आहे, ती जर कमी करायची असेल तर आरबीआय देखील अशा पद्धतीने बँका काय करतात, स्वतःचा पैसा आरबीआयकडे ठेवतात, म्हणजे लोकांना पैसा देता येणार नाही आणि त्या बदल्यात त्यांना काय मिळते, व्याज मिळते. त्याला म्हणतात स्थिर ठेव सुविधा. ओके, सो हा जो स्थिर ठेव सुविधा आहे ही रेपो दरापेक्षा कमी असते. म्हणजे रेपो रेट जो असेल त्याच्यापेक्षा नेहमी एचडीएफचा रेट हा कमीच असतो आणि तो सध्या जो आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटीने सांगितलेला तो म्हणजे 5%. त्यानंतर दुसरी महत्त्वाची संकल्पना ती म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, MSF. हा एक महत्त्वाचा रेट आहे. सध्या तो रेट काय असणार आहे, तर पतधोरण समितीने सांगितलं की तो रेट असणार आहे 5.5%. ओके, सो या ठिकाणी बघा की मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर म्हणजे काय, ज्यावेळेस बँकांना आरबीआय कडून रात्रीसाठी मिळणाऱ्या आपत्कालीन कर्जावर द्यायचे व्याज. बघा, रेपो रेट जो आहे ते जे व्याज दिलं जातं ते अल्प काळासाठी, परंतु अर्जंटली जर एखाद्या बँकेला पैसे लागत असतील आणि ते जर कर्ज त्यांनी आरबीआय कडनं घेतलं, त्यावर जो व्याज दर असतो तो म्हणजे आणि किंवा ती जी यंत्रणा असते की ज्या माध्यमातून कर्ज घेतलं जाऊ शकतं बँकांनी आरबीआय कडून, त्याला म्हणतात ही यंत्रणा MSF. त्याचा रेट आहे तो म्हणजे MSF रेट. तर लक्षात घ्या, हा रेट रेपोपेक्षा जास्त असतो. अर्जंट गरज पडली ना, बँकांना ज्यावेळेस अर्जंट गरज पडते त्यावेळेस आरबीआय देखील जास्त रेट लावते, रेपोपेक्षा जास्त. एचडीएफचा रेट कमी असतो आणि MSFचा रेट जास्त असतो रेपोपेक्षा. तर लक्षात घ्या, MSF ही यंत्रणा कधी बँका वापरतात, ज्यावेळेस त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये ते काय करतात, त्यांना जर पैसे कमी पडले तर सुरुवातीला ते बाजारातून पैसे उधार घेतात. म्हणजे एसबीआयला जर पैसे कमी पडले तर ते ॲक्सिस बँकेकडून किंवा बरोदा बँकेकडनं पैसे उधार घेतात एका रात्रीसाठी, की बाबा क्लिअरिंग झाल्यानंतर परत करू तुम्हाला. किंवा दुसरं म्हणजे रेपो रेटने घेतात. आपण बघितलं की काहीतरी सिक्युरिटीज गहाण ठेवून त्याच्या बदल्यामध्ये अल्प काळासाठी लोन घेतात. परंतु अल्प काळासाठी जर लोन पाहिजे नसेल किंवा ऑलरेडी बँकांनी जर हे लोन घेतलं असेल, जर बँकांचे सर्व पर्याय संपले असतील आणि तरीही त्यांना जर तातडीने पैसे हवे असतील तर त्यावेळेस त्यांना ही यंत्रणा वापरता येते, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. सीमांत फॅसिलिटी त्यांना दिलेली आहे आरबीआयने, बरोबर. सो याला आपण आपत्कालीन उधार सुविधा, म्हणजे आपण व्यक्तीचं उदाहरण लावू शकतो की ज्या पद्धतीने व्यक्ती वागतो, वर्तन करतो, त्याच पद्धतीने बँका वर्तन करतायत. त्यासाठी वेगवेगळ्या सुविधा कर्जाच्या आरबीआयने बँकांना उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याच्या फक्त या टर्मिनॉलॉजीज आहेत, बरोबर. ही झाली मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. त्यानंतर आरबीआयने म्हटलेलं आहे, म्हणजे MPC प्रेस रिलीजमध्ये, की त्यांचा जो दृष्टिकोन असणार आहे चलनविषयक धोरणाबद्दल किंवा मॉनिटरी पॉलिसीबद्दल तो न्यूट्रल असणार आहे. मग आता आपण बघूया की चलनविषयक धोरण दृष्टिकोन म्हणजे काय, ज्याला आपण पॉलिसी अप्रोच असं म्हणतो. तर साधारणतः 3 अप्रोच आपल्याला बघायला मिळतात. पहिला म्हणजे हॉकिश स्टान्स, ज्यामध्ये दर वाढवण्याची शक्यता असते. म्हणजे जर आरबीआय असं म्हणालं की आता आमचा हॉकिश स्टॅन्स आहे, म्हणजे येत्या काळामध्ये आरबीआय रेपो रेट वाढवणार आहे असं ते सांगतं. किंवा दुसरा म्हणजे डॉविश स्टान्स, ज्यामध्ये दर कमी करण्याची शक्यता असेल, म्हणजे रेट कमी केलेला आहे. किंवा न्यूट्रल स्टान्स, आता जे आरबीआयने वाक्य वापरलेले की ज्यामध्ये दोन्ही बाजू शक्य आहेत, म्हणजे आम्ही रेट पण वाढवू शकतो किंवा कमी पण करू शकतो. आरबीआय ज्यावेळेस म्हणेल की डॉविश स्टान्स आहे म्हणजे ते रेट कमीच करणार आहेत, वाढवणार नाहीयेत. आणि हॉकिश म्हटल्यानंतर वाढवतील, कमी नाही करणार. परंतु आरबीआय काय म्हणते की आम्ही काय करू, तटस्थ भूमिका घेतलेली आहे. म्हणजेच महागाई वाढ, लिक्विडिटी पाहून आम्ही पुढचे निर्णय घेऊ. जो डेटा येणार आहे त्या डेटाचा अभ्यास करून रेपो रेट वाढवायचा का कमी करायचा हे आरबीआय ठरवेल. ती जी भूमिका आरबीआयने घेतली आहे त्याला आपण तटस्थ भूमिका म्हणतो किंवा न्यूट्रल स्टान्स या ठिकाणी म्हणतो, बरोबर. सो अशा पद्धतीने आज आरबीआयच्या पतधोरण समितीने जो निर्णय जाहीर केला आहे की 25 बेसिस पॉईंटने आम्ही रेपो रेट कमी करतो, त्याचा परिणाम कर्जावर होणार आहे आणि अंतिमतः लोकांवर देखील होणार आहे. सो होप तुम्हाला हे सेशन समजलं असेल. त्यामुळे या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत. धन्यवाद.